आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धा जाहीर। तमाम महिला वर्गाला उत्कंठा लागून राहिलेली स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यावर्षी या स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या प्रत्येक समूहाला आकर्षक वस्तूंची भेट लाभणार आहे। मात्र महिला वर्गाने त्यासाठी तातडीने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे। यावर्षी नोंदणी करून सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनाच संधी दिली जाणार आहे। त्यामुळे दिनांक 20 सप्टेंबर पूर्वी आपली नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन या स्पर्धेमध्ये नवरात्रात 9 दिवस वेगवेगळ्या रंगातील वेशभूषा सादर करून या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्याची संधी आहे। आदर्श समूहाच्या माध्यमातून आकर्षक भेट वस्तूंच्या बरोबरीने आणखी बरीच बक्षिसे वितरित होणार आहेत। त्यामुळे आपल्या समूहाचा व्हिडिओ आणि फोटो स्मार्ट न्यूज कडे त्वरित पाठवायचा आहे। स्पर्धेची अधिक माहिती समन्वयक पूजा मालशेत 9886675219, अनुजा पाटील 8105158162 आणि कार्यालय क्रमांक 8431036205 या क्रमांकावर देण्यात येईल। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून व्यापक धाड सत्र। भारतीय बनावट नोटांच्या सूत्रधाराची नेपाळमध्ये हत्या। एपीएमसी मध्ये रताळ्यांची आवक सुरू। शहर उपनगराला लागले नवरात्र उत्सवाचे वेध। सेवा मोहिमेअंतर्गत शाहूनगर येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर संपन्न। शारदोत्सवात यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मटण दुकानदारांवर कारवाई। रुग्णांची लूट रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल। आरएल लॉ कॉलेजमध्ये प्रतिभा पुरस्कारांचे वितरण। हिंडलगा जेलमधील आहाराची तपासणी। BS Channabasappa and Sons, the Textile Mall at Tilakwadi, Belagavi. Admissions open 2022 and 23. Vijaya Institute of Physiotherapy, affiliated to Rajiv Gandhi University of Health Sciences, Government of Karnataka. Bachelor of Physiotherapy, BPT. Eligibility 12th or PUC second year science. Duration 4 years 6 months. And also installment facility available. Great job opportunities in India and abroad. Contact Dr. Prakash G. Patil, MBBS, Director of Vijaya Hospital, Ayodhya Nagar, Belagavi. Mobile number 9035511239, 8310240603, 8088415916 and 8088415917. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडी यांनी देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली आहे। या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 100 सदस्यांना ताब्यात घेतलं आहे। देशभरातील 10 राज्यात एनआयए आणि ईडीने संयुक्तरित्या ही छापेमारी केली आहे। एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एनआयए आणि ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यात छापेमारी केली आहे। दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांमध्ये नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पीएफआयच्या 100 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे।
आहे. पुण्यातून 2 जणांना NIAने ताब्यात घेतल्याचं समोर आलं आहे. PFI संघटनेचे अध्यक्ष OMS सलाम यांच्या केरळमधील मांजेरी येथील घरावर ANI आणि EDने छापेमारी केली. मध्यरात्री ही छापेमारी करण्यात आली. यावेळी PFI संघटनेच्या सदस्यांनी OMS सलाम यांच्या घराबाहेर NIA आणि ED विरुद्ध निदर्शने केली. भारतीय बनावट नोटांच्या सूत्रधाराची नेपाळमध्ये हत्या. बनावटी भारतीय चलनी नोटा बनवून अर्थव्यवस्थेला धक्का देणारा आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा एजंट म्हणून काम करणाऱ्या गुन्हेगाराला नेपाळमध्ये ठार करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला काठमांडूमध्ये आश्रय घेतलेल्या ठिकाणाबाहेर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार तो भारतात ISIच्या बनावट नोटांचा सर्वात मोठा पुरवठादार होता. ही सर्व घटना CCTVत कैद झाल्या आहेत. यामध्ये काही अज्ञात हल्लेखोर ISI एजंटवर गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. त्यांची ओळख पटली असून लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी असं त्याचं नाव आहे. ISIच्या सांगण्यावरून लाल मोहम्मद पाकिस्तान बांगलादेशमधून बनावट भारतीय चलन आधी नेपाळमध्ये आणायचा आणि नंतर भारतामध्ये पुरवठा करायचा. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाल मोहम्मदचे संबंध अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या D गँगशी देखील होते. त्याने ISIच्या इतर एजंट्सनाही आश्रय दिला होता. CCTVत लाल मोहम्मद काठमांडूमधील आपल्या घराबाहेर आलिशान गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच 2 हल्लेखोर त्याच्यावर गोळीबार सुरू करतात. लाल मोहम्मद गाडीच्या मागे लपून जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण हल्लेखोर गोळीबार करत राहतात. CCTVत लाल मोहम्मदची मुलगी पहिल्या मजल्यावरून उडी मारून वडिलांच्या दिशेने धाव घेताना दिसत आहे, पण ती पोहोचेपर्यंत हल्लेखोर त्याला ठार करून पळून जाण्यात यशस्वी झालेले असतात, असे दृश्य दिसून आले आहे. APMC मध्ये रताळ्यांची आवक सुरू. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता पुन्हा एकदा आर्थिक उलाढालींना वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे. बुधवारी बाजाराच्या दिवशी नवीन रताळी आणि बटाटे दाखल झाले. सुमारे 600 पिशव्या रताळी दाखल झाली होती. दरही प्रति क्विंटल 2000 ते 2800 रुपये होता, तर स्थानिक बटाट्यांचा दर 2000 ते 3000 रुपये होता. नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या काळात बटाटे आणि रताळ्यांना अधिक मागणी असते. याच काळात हंगामाची सुरुवात होत असल्याने आवक कमी असते, पण दर्जा चांगला असल्याने दसऱ्यापर्यंत चांगला दर मिळतो. अजूनही अधूनमधून पाऊस होत असल्याने माळ रानातील रताळी काढली जात असून बुधवारी APMCत बऱ्यापैकी आवक झाली. मध्य प्रदेश आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांनी रताळी खरेदी केली. बाजारात स्थानिक बटाट्याच्या 2000 पिशव्या आल्या होत्या. शहर उपनगराला लागले नवरात्र उत्सवाचे वेध. गणेश उत्सव नुकताच पार पडला असून आता नागरिकांना नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. कोरोनामुळे गेली 2 वर्षात हा उत्साह करता न आल्याने यंदा सर्वत्र उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळत आहे. यंदा नवरात्र उत्सवाला दिनांक 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. हा उत्सव दिनांक 4 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. दिनांक 5 रोजी विजयादशमी आहे. या काळात सर्वत्र दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांना जोर आला आहे. शहर आणि उपनगरातील काही सार्वजनिक मंडळाच्या वतीने हा उत्सव 9 दिवसात उत्साहात साजरा केला जातो. उत्सव काळात अनेक मंडळांनी सामाजिक उपक्रम तसेच सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन चालवले आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातून अनेक मंडळातून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. नवरात्रीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून या नवरात्रीनिमित्त राजस्थानी घागरा चोली तसेच राजस्थानी दागिने बाजारात उपलब्ध झाले आहेत. सेवा मोहिमेअंतर्गत शाहूनगर येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर संपन्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाहूनगर येथे नुकतेच मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर पार पडले. यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. शाहूनगर गणेश मंदिर ट्रस्टी समिती यांच्या सहकार्याने हे शिबिर झाले. याचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट MB जिर्ली, सचिव उज्ज्वला बडवण्णाचे, बुडाचे अध्यक्ष संजय बेळगावकर, जिल्हा सचिव दादा गौडा बिरादार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्य जलनिसारण मंडळाच्या संचालिका दीपा कुडची यांनी आपले विचार व्यक्त केले. या भागाचे नगरसेवक श्रेयश नाकाडी, रेश्मा पाटील, राजशेखर डोनी आणि इतर कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हे शिबिर यशस्वी झाले. शारदोत्सवात यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन.
बेळगावातील तमाम महिला वर्गाच्या सांस्कृतिक विश्वाचा केंद्रबिंदू असलेला शारदोत्सव येत्या दिनांक 26 रोजी सुरू होत आहे। या सोहळ्यासाठी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। तसेच 5 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबतचा तपशील शांतोत्सव महिला सोसायटीच्या अध्यक्षा अरुणा नाईक यांनी जाहीर केला आहे। उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून अभिधा धुमटकर या उपस्थित राहणार आहेत। स्वतः दृष्टीहीन असूनही इतिहास विषयाच्या प्राध्यापिका म्हणून समाजावर ठसा उमटविण्याचे कर्तृत्व त्यांनी गाजवले आहे। जीवनाशी त्यांनी दिलेली झुंज हा त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे। 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता देवीची स्थापना, पूजा आणि आरती, दुपारी ठीक 3 वाजता सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमास सुरुवात होणार आहे। त्यानंतर संगीत रत्न भीमसेन हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे। शारदोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विचारवंत चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे। आधुनिक मराठी चित्रपटात सामाजिक संदेश हा त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे। मनोरंजन कार्यक्रमात स्वातंत्र्य स्वामिनी आणि वंदे मातरम नृत्य सादर करण्यात येणार आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मटण दुकानांवर कारवाई। शहर आणि उपनगरात मटण दुकानदारांना दुकानाला पडदे लावण्याची सूचना 2 वेळा करण्यात आली आहे। तरीही अनेक दुकानदारांनी पडदे लावलेले नाहीत। आता आणखी सूचना करण्यात येईल। त्यानंतर दुकानाला पडदे लावले नाही तर ती मटण दुकाने सील करण्यात येतील, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी डॉक्टर जगदीश जिंगी यांनी दिली। गणेश उत्सवापूर्वी दुकानदारांना पडदे लावण्याची सूचना करण्यात आली होती। मात्र 2 वेळा सूचना करून देखील या सूचनेकडे मटण विक्रेत्यांनी दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे तिसऱ्यांदा शहरातील मटण दुकानदारांना लेखी स्वरूपात कळविण्यात येईल। त्यानंतर जो मटण दुकानदार दुकानाच्या दर्शनी भागाला पडदे लावणार नाही त्याचे दुकान सील करण्यात येईल, असा इशारा जिंगी यांनी दिला आहे। रुग्णांची लूट रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल। सरकारने ठरवून दिलेल्या वैद्यकीय शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे। जिल्ह्यातील 11 रुग्णालयांना 18 रुग्णांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क परत देण्याचा आदेश त्यांनी बजावला। त्यानुसार या रुग्णांना सुमारे 10 लाख रुपये परत मिळणार आहेत। काही रुग्णालयांनी उपचारासाठी आलेल्या कोविड आणि इतर रुग्णांकडून निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रक्कम वसूल केल्याबद्दलच्या तक्रारी आरोग्य विभागाच्या सहाय्यवाणीसह लेखी स्वरूपात आल्या होत्या। त्याची शहानिशा केल्यानंतर या तक्रारीत तथ्य आढळून आले। शासनाकडून निश्चित शुल्क आणि प्रत्यक्षात रुग्णांकडून घेतलेल्या रकमेची माहिती घेतली असता 11 रुग्णालयांनी 18 रुग्णांकडून जादा शुल्क घेतल्याचे स्पष्ट झाले। आरोग्य खात्याच्या पथकानेही रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी केली, तेव्हा रुग्णांकडून अतिरिक्त बिले घेतल्याचे आढळून आले। आरोग्य खात्याने याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना पाठविला होता। आरेल लॉ कॉलेजमध्ये प्रतिभा पुरस्कारांचे वितरण। येथील कर्नाटक लॉ सोसायटी संचलित आरेल लॉ कॉलेजमध्ये प्रतिभा पुरस्कारांचे वितरण गुरुवारी एका कार्यक्रमाद्वारे करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मुख्य आणि सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन सय्यद अजीज हे उपस्थित होते। त्यांनी युवा वकिलांना मार्गदर्शन केले, तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲडव्होकेट SV गणाचारी हे होते। त्यांनी अध्यक्षीय विचार मांडले। प्राचार्य डॉक्टर AH हवालदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत आणि प्रार्थनेने झाली। मौनेश बडिगेर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। मानसी जिगजिनी यांनी अहवाल वाचन केले। समीक्षा चव्हाण यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या संयोजनासाठी जिमखाना विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक D प्रसन्नकुमार यांनी शारीरिक प्रशिक्षक अमित जाधव यांनी पुढाकार घेतला होता। हिंडलगा जेलमधील आहाराची तपासणी। हिंडलगा जेलमधील कैद्यांना मिळणारा आहार निकृष्ट दर्जाचा आहे। याबाबत अन्न आणि औषध प्रशासन खात्याकडे नेहमी तक्रारी येत होत्या। याची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी डॉक्टर जगदीश जिंगी यांनी मंगळवारी हिंडलगा कारागृहातील स्वयंपाकघराला भेट दिली। हिंडलगा जेलमधील कैद्यांना निकृष्ट आहार पुरवला जातो अशा वारंवार तक्रारी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याकडे येत होत्या। याची दखल घेत मंगळवारी अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी डॉक्टर जगदीश जिंगी यांनी हिंडलगा कारागृहाला भेट दिली। त्या ठिकाणी कैद्यांसाठी स्वयंपाक बनवणाऱ्या खोलीची पाहणी करत स्वयंपाक करताना कोणत्या प्रकारचे धान्य वापरले जाते त्याचा दर्जा तपासला। त्यानंतर कैद्यांची भेट घेत आहाराबाबत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या। डॉक्टर जिंगी यांनी स्वयंपाकघराची पाहणी करत खाद्यपदार्थांची पाहणी केली। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया।
छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। गोवा सरकार कदाचित उत्तर कर्नाटकातील बेळगावमधून केली जाणारी भाजी खरेदी थांबवेल असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे। गोवा राज्य हे भाजीपाला उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याची गरज असून त्या अनुषंगाने प्रयत्न व्हावेत असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले। राज्यातील नैसर्गिक शेतीवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते। गोवा हे स्वयंपूर्ण स्वावलंबी राज्य बनण्याची गरज आहे। तसेच भाजीपाला, फळे, दूध आणि इतर उत्पादनासाठी शेजारील राज्यांमधील आयातीवर अवलंबून न राहता स्वराज्यात उत्पादन करणे आवश्यक आहे। गोवा राज्य भाजीपालांसाठी उत्तर कर्नाटकातील बेळगाववर अवलंबून आहे। हे थांबवून गोव्यात भाजीपाला, फळे, दूध आदींचे उत्पादन होणे गरजेचे आहे असे प्रमोद सावंत म्हणाले। मात्र त्यांच्या या विधानामुळे बेळगावातून होणारा भाजी पुरवठा थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यात 7 नवी विद्यापीठे स्थापणार। बिदरसह 7 जिल्ह्यांमध्ये नवी विद्यापीठे स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। याबाबत विधानसभेत विद्यापीठ दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले असून त्यावर मंजुरी मिळाली। बिदर, हावेरी, कोडगू, हासन, चामराजनगर, कोडगू, कोप्पळ आणि बागलकोट येथे प्रत्येकी 1 विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे। उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर CN अश्वत्थ नारायण यांनी विधेयक मांडले। गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठांची मागणी करण्यात येत होती। प्रत्येक विद्यापीठासाठी 2 कोटी रुपये वार्षिक खर्च मंजूर केला जाणार आहे। मंड्या येथील सरकारी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा देण्यात आला आहे। या महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळणार असल्याचे डॉक्टर अश्वत्थ नारायण यांनी सांगितले। महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ। शहरातील विविध रस्त्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्यास महापालिकेकडून सुरुवात झाली असून संपूर्ण शहरभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे। शहरातील अतिक्रमणाबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। त्यानुसार हनुमाननगर, खडेबाजार, APMC रोड या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले। रस्त्यातील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना अडथळे निर्माण होत आहेत। फुटपाथवर अनेक ठिकाणी वाहने थांबवण्यात येत आहेत। भाजी, फळे विक्री करण्यात येत आहे, त्यामुळे त्या विरोधात लोकात संताप व्यक्त होत होता। अखेर महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्तही देण्यात आला आहे। अतिक्रमण हटवताना काही ठिकाणी वादावादीचे प्रसंगही घडले। नियमबाह्य वाहतुकीसाठी बसेस, ऑटो रिक्षांवर कारवाई। क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे। सोमवारी दिनांक 19 रोजी जिल्ह्यात 25 बसेस आणि 12 ऑटो रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी दिली। विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे। या धोकादायक प्रकाराबाबत पोलिसांकडे अनेक जणांनी तक्रारी केल्या होत्या। जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याने वाहन उलटणे किंवा अपघात घडण्याचे प्रकार घडत आहेत। जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना
सर्व पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे। सोमवारी दिवसभर जिल्ह्यात एकूण 25 बसेस तर 12 ऑटो रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। भविष्यातही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहितीही जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली। पंत बाळेकुंद्री येथे दिनांक 11 पासून 3 दिवस पंत महाराज उत्सव। पंत बाळेकुंद्री येथील पंत महाराज उत्सवाला मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार आहे। गुरुवार दिनांक 13 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री दत्त संस्थान यांच्याकडून देण्यात आली आहे। मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता प्रेमध्वजाची मिरवणूक पंतवाडा समादेवी गल्ली बेळगाव येथून निघणार आहे। दुपारी 2 वाजता पंत बाळेकुंद्रीला वाड्यामध्ये पोहोचणार आहे। सायंकाळी 5 वाजता पंतवाडा येथून प्रेमध्वजाची मिरवणूक निघणार आहे। रात्री 8 वाजता प्रेमध्वजारोहण होऊन उत्सवास सुरुवात होईल। बुधवार दिनांक 12 रोजी पहाटे 5 वाजता पुण्यस्मरण, 7 वाजता पालखी गावातील वाड्यातून निघणार आहे। गुरुवार दिनांक 13 रोजी दुपारी 12 वाजता महाप्रसाद होणार आहे। चव्हाट गल्लीतील घरफोडी करून ऐवज लंपास। कुलूपबंद घर फोडून घरातील 3 तोळ्यांचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास चव्हाट गल्ली येथे उघडकीस आली। सोन्याच्या 4 अंगठ्या, बोरमाळ आणि कर्णफुले असे दागिने चोरट्यांनी लांबविले। या प्रकरणी सुमित्रा चंद्रकांत मुकन्नावर वय 34 राहणार चव्हाट गल्ली असे मार्केट पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की सुमित्रा या महापालिकेत कामाला आहेत। घराच्या कुलपाची एकच चावी असल्याने घरचे कोणी दुपारच्या वेळी आले तर त्यांना चावी मिळावी म्हणून कुलूप लावून ती चावी बाहेरच लपवून ठेवण्यात येत होती। नेमके हे कोणीतरी पाहिले होते। त्या चोरट्याने लपवलेली चावी घेऊन घराचे दार उघडले। घरातील तिजोरीला चावी नव्हती, त्यामुळे चोरट्याच्या हाती सहजरित्या घरातील 3 तोळ्यांचे दागिने लागले। घटनेची माहिती मिळताच मार्केटचे उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मार्केट पोलिसात घटनेची नोंद झाली आहे। कॅम्पमधील खून पुण्यातील युवकाकडून। कॅम्पमधील रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे। हा खून पुणे येथून येऊन एका तरुणाने केला असल्याच्या तपासापर्यंत पोलीस पोहोचले आहेत। परंतु नेमका खून कशासाठी आणि का केला हे त्या तरुणाच्या जबानीतून स्पष्ट होणार आहे। पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेण्यात हालचाली चालवल्या आहेत। मात्र पोलिसांचे धागेदोरे त्याच्यापर्यंत पोहोचताच तो पुण्यातच हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याने तपास थंडावला आहे। 17 सप्टेंबर रोजी कॅम्पमधील सुधीर भगवानदास कांबळे वय 57 राहणार मद्रास स्ट्रीट कॅम्प यांचा खून झाल्याचे उघडकीस आले। दुबईमध्ये कामाला असलेले सुधीर कोरोनाच्या काळात बेळगावला परतले होते। त्यानंतर त्यांनी रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला होता। ते त्यांच्या खोलीत झोपलेले असताना घरात घुसून धारदार शस्त्रांनी त्यांचा गळा चिरल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात सदर खून एका तरुणाने केला असून तो पुण्याहून आला होता असे निष्पन्न झाले आहे। सुधीर कांबळेंच्या घरच्या लोकांकडून पोलिसांना अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही, परंतु पोलिसांनी बाहेरून सुरू केलेल्या तपासात हा तरुण पुण्याहून बेळगावात आला आणि खून करून पुन्हा निघून गेला असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे। भरतेश शिक्षण संस्थेमध्ये नॅटो सॅटेलाइट लॅबचे उद्घाटन। भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या हरिक महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने सर्वो कंट्रोल एरोस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक धडोती यांनी मोतीचंद लेंगडे भरतेश पॉलिटेक्निकला 25 लाख रुपयांचे नॅनो सॅटेलाइट दान केले। उपक्रमाचे नियंत्रण आणि निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी सॅटेलाइट लॅबची स्थापना करण्यात आली आहे। या लॅबचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले। भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव श्रीपाल खेमलापुरे, पॉलिटेक्निकच्या तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक दानवडे, व्यवस्थापकीय समिती आणि गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य, सर्वो कंट्रोलचे तांत्रिक कर्मचारी, प्राध्यापक, सदस्य आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते। पिरणवाडी प्रकरणात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 11 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर। सन 2000 साली पिरणवाडी येथे कन्नड संघटनांच्या वतीने संगोळी रायण्णा यांचा पुतळा पसविण्यात आला होता। त्यावेळच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता। दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक PL तलवार यांच्या फिर्यादीनुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हे नोंदवण्यात आले होते, पण प्रशासनाने त्याबाबत 2 वर्षांनंतर समितीच्या 11 मराठी भाषिक तरुणांना अटक वॉरंट बजावले होते। त्याबाबत आज प्रथम दर्जा न्यायदंडाधिकारी द्वितीय माननीय न्यायालयाकडून समिती आणि शिवसेनेच्या 11 कार्यकर्त्यांना विविध अटींवर जामीन मंजूर करण्यात आला।
नारायण मुचंडीकर, रामनाथ मुचंडीकर, चांगदेव मुचंडीकर, संतोष मुचंडीकर, राजू मुचंडीकर, महेश मुचंडीकर, किसन मुचंडीकर, मारुती राऊत, पिराजी शिंदे, विजयानंद नेसरकर, यल्लाप्पा शिंदे यांना जामीन मंजूर करण्यात आला। या सर्वांच्या वतीने समितीचे वकील ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट रिचमॅन रिकी, ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर यांनी कामकाज पाहिले। मटका बुकी तडीपारीच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती। अनगोळ येथील मटका बुकीच्या 1 वर्षांच्या तडीपारीच्या आदेशाला न्यायालयाने अवघ्या 40 तासात स्थगिती दिली आहे। अनगोळ येथील परशुराम बाबू मेत्री या मटका बुकीला कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त आणि विशेष दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी 1 वर्षासाठी तडीपारीचा आदेश दिला होता। याच दरम्यान होसूर येथील मटका अड्ड्यावरही छापा टाकून तेथील मटका घेणाऱ्या मटका बुकींना ताब्यात घेतले होते। यामुळे बेळगाव शहर मटका बाजारात खळबळ माजली होती। नागरिकातूनही पोलिसांच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत होते। मात्र तडीपारीचा आदेश देण्यात आलेल्या मेत्रीला 1 वर्षासाठी बळ्ळारी जिल्ह्यात हलविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच न्यायालयात धाव घेतलेल्या मटकाबुकी मेत्री यांच्या तडीपारीच्या आदेशाला अवघ्या 40 तासात 8व्या जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे। शशिकला मोतीमठ यांचे निधन। बसव कॉलनी, बॉक्साइड रोड, बेळगावच्या रहिवाशी शशिकला रवींद्र मोतीमठ वय वर्ष 56 यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले। त्या PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रवींद्र मोतीमठ यांच्या पत्नी होत्या। त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, नातू आणि एक मुलगी असा परिवार आहे। हँडबॉलमध्ये RPDला दुहेरी मुकुट। जगदीश सौंदत्ती पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित पदवीपूर्व जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत राणी पार्वती देवी महाविद्यालयाने दुहेरी मुकुट संपादन केला। मुलींच्या गटात अंतिम सामन्यात RPDने GSS महाविद्यालयाचा 6-0 असा पराभव केला। अपूर्वा आणि वैभवी बुद्रुकने प्रत्येकी 2 तर मनीषा शिंगीहळ्ळी आणि साक्षी पाटील यांनी प्रत्येकी 1 गोल केला। मुलांच्या गटात अंतिम सामन्यात RPDने GSS कॉलेजचा 5-0 असा पराभव केला। अनुज जनगौडाने सर्व गोल केले। या स्पर्धेत 2 सामन्यात 10 गोल करत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली। तत्पूर्वी पदवीपूर्व उपसंचालक नागराज व्ही संस्थेचे अध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रीय जुडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील, प्राचार्य विद्या वंगण्णावर, गिरीश मोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। RPDचे निवृत्त क्रीडा प्राध्यापक GN पाटील, रामकृष्णन N, गिरीश मोरे यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले। या प्रसंगी क्रीडा प्राध्यापक विनय नाईक, देवेंद्र कुडची आदी उपस्थित होते। जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत जीजी चिटणीस शाळेला दुहेरी मुकुट। रामदुर्ग येथील स्पोर्ट्स स्कूल शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटातील प्राथमिक आणि माध्यमिक गटात जीजी चिटणीस शाळेने विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला। तर मुलांच्या गटातील प्राथमिक आणि माध्यमिक गटातील अंतिम लढतीत स्पोर्ट्स स्कूल चंदरगी रामदुर्ग शाळेने MR भंडारी शाळेचा पराभव करीत विजेतेपद पटकावले। प्राथमिक मुलींच्या अंतिम फेरीत जीजी चिटणीस शाळेने सेंट जॉन्स काकती शाळेचा 2-0 असा पराभव केला। विजयी संघाच्या तनुश्री गावडे आणि श्रेया गोळीहळ्ळी यांनी गोल केला आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यास सिंहाचा वाटा उचलला। माध्यमिक गटात जीजी चिटणीस शाळेने सेंट जॉन्स काकती शाळेचा 4-0 असा पराभव केला। विजयी संघाच्या नेहा तोरळकरने 2 गोल करत तर निशा गवळी आणि भूमी कुगजी यांनी प्रत्येकी 1 गोल केला। माध्यमिक मुलांच्या अंतिम लढतीत स्पोर्ट्स स्कूल चंद्रजी शाळेने MR भंडारी शाळेचा पराभव करीत विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला। विजेत्या जीजी चिटणीस शाळेच्या संघाला क्रीडा शिक्षक जयसिंग धनाजी, विनायक डिचोलकर यांचे मार्गदर्शन, तर शाळेच्या मुख्याध्यापिका नवीन शेट्टीगार आणि शिक्षक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे। विजेत्या संघाचे जीजी चिटणीस शाळेच्या शाळा सुधारणा समिती आणि कमिटीच्या सदस्यांनी खास अभिनंदन केले आहे। तालुकास्तरीय प्राथमिक माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ। नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक आणि माध्यमिक आंतरशालेय मुलामुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ झाला। स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रांताधिकारी रवींद्र N, कर्लिंगन्नावर तहसीलदार RK कुलकर्णी,
जिल्हा शिक्षण अधिकारी बसवराज नलतवाड, जिल्हा शारीरिक क्रीडा अधिकारी DS डिग्रेज, गट शिक्षण अधिकारी रवी बजंत्री, मल्लिकार्जुन जगजंपी, आनंद सोमनाथचे, बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेबळी, RD रिजवान, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना, RP वंटगुडी, सचिव उमेश कुलकर्णी, रमेश सिंगत, LB नाईक, प्रभू निरोणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्रांताधिकारी RV कर्लिंगनावर यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकाविण्यात आला. यावेळी स्पर्धेत भाग घेतलेल्या विविध शालेय क्रीडा पथकाने शानदार पथसंचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. या प्रसंगी खेलो इंडिया बॉक्सिंगपटू ज्ञानेश्वरी धुडूम, B मनुषा, गायत्री कदम, बालका पाटील, आदिती हलगेकर, बत्ती सोनार यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरून प्रमुख पाहुण्यांच्या हाती सुपूर्द केली. धावपटू धीरज रेवणकर याने सर्व खेळाडूंच्या वतीने शपथ देवविली. त्यानंतर विविध ॲथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी अँथोनी डिसोजा, प्रशांत देवदमन, संजू बडगेर, HB रोगी, नागराज भगवन्नावर, चंद्रकांत पाटील, बापू देसाई, प्रवीण पाटील, नागराज भगवंतनावर, सुनीता जाधव, अर्चना सरदेसाई, आकाश मंडोळकर आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालय जलतरण स्पर्धेला प्रारंभ. बेळगाव जिल्हा सार्वजनिक पदवीपूर्व शिक्षण खाते आणि गोमटेश पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय पदवीपूर्व आंतर महाविद्यालय मुलामुलींच्या जलतरण स्पर्धेला बुधवारी गोवावे सर्कल येथील मनपा जलतरण तलावात प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन माजी आमदार संजय पाटील, बेळगाव जिल्हा सार्वजनिक पदवीपूर्व शिक्षण खात्याचे जिल्हा संचालक नागराज V, गोमटेश महाविद्यालयाचे प्राचार्य महेश कारेकर, आबा स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक विश्वास पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी माजी आमदार संजय पाटील, विश्वास पवार, प्राचार्य महेश कारेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी क्रीडा शिक्षक अनिल जनगवडा, BG सोलोमन, नितीन नाईक, महावीर बुडगौडर उपस्थित होते. या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील 100हून अधिक पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मुलामुलींनी भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.